उपायुक्त मॅडम, मला हे सांगा की सध्या पाण्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि बऱ्याचशा दुर्घटना होत आहेत. या संदर्भात महानगरपालिकेने काही घरांना, पडझड घरांना काही नोटीस वगैरे बजावल्यात का? अशी किती घर आहेत की मोडकळीस आलेले आहेत किंवा त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याचा काय प्रयत्न केलाय लोकांना? अ, आपण 2012 पासून जवळ-जवळ 983 जीर्ण घरांना किंवा ज्या मोडकळीस आलेले घरं किंवा धोकादायक इमारती ज्याला आपण म्हणतो, अशांना नोटिसा दिलेल्या आहेत. तर त्यापैकी काही लोकांनी त्या रिकाम्या करून निष्कासित केलेल्या आहेत आणि जवळपास 800 इमारती अजून आहेत. आपण त्या लोकांना नोटीस देतो आणि त्या नोटीसमध्ये त्यांना आपण सूचना करतो, की तुमच्या घराचं तुम्ही एक स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या आणि त्या ऑडिटचा रिपोर्ट इकडे महानगरपालिकेमध्ये सादर करा. जर त्या रिपोर्टप्रमाणे जर ती इमारत जर धोकादायक असेल, तर ती इमारत रिकामी करणे आणि ती निष्कासित करणे ही त्या नागरिकांची जबाबदारी असते. या संदर्भात काही आपण दैनिकांमध्ये किंवा काय असं जाहीर आव्हान वगैरे केलंय का जाहीर केलं? हां, आपण 1-2 दिवसापूर्वीच जाहीर नोटीस वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे. ज्यामध्ये आपण धोकादायक इमारतीचे लक्षणं आणि ते कशा ओळखायच्या, त्यानंतर आपण त्या बाबतीत स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं का जरुरी आहे आणि त्याचा रिपोर्ट महानगरपालिकेत सबमिट करणं जरुरी आहे. या गोष्टी आपण त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. काल परवा जो काही पाऊस झालाय त्यामध्ये बस स्थानकाजवळ जे स्थायी कॉम्प्लेक्स आहे ते पूर्ण ढासळलंय. त्याच्यात मात्र काही जीवितहानी वगैरे काही झाली नाही, मात्र नुकसान झालेलं आहे. या संदर्भात तिथल्या नागरिकांना काही नोटिसा, दुकानदारांना काही दिल्या आहेत का आपण? किंवा काही असं त्यांना बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? मागील 2 वर्षापासून आपण त्यांना नोटिसा 2दा दिलेल्या आहेत, की इमारत धोकादायक आहे आणि ती रिकामी करावी आणि निष्कासित करावी. पण त्यांनी कुठल्याही प्रकारची त्यावर ॲक्शन घेतली नाही आणि इमारतीचा तो गॅलरीचा भाग कोसळलेला आहे. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, की त्यांनी आपापल्या घराची पाहणी करून आणि विशेषतः ज्या इमारतींना महानगरपालिकेने नोटिसा दिलेल्या आहेत, धोकादायक इमारत म्हणून, तर त्या त्यांनी त्याचं एक तर स्ट्रक्चरल ऑडिट सादर करावं. जर त्या धोकादायक नसतील तर ठीक आहे. पण जर त्या धोकादायक असतील तर त्यांनी त्या जरूर रिकाम्या रिकाम्या कराव्यात आणि त्या निष्कासित कराव्यात. कारण ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.